नमस्कार. पितृपक्ष म्हटलं की श्राद्ध जेवणात तांदळाची खीर असणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चविष्ट अशी थिक, क्रीमी, स्वादिष्ट तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही या पितृपक्षामध्ये श्राद्ध जेवण बनवताना या पद्धतीने खीर बनवली तर सगळ्यांनाच ही खीर खूप आवडेल. तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. ही तांदळाची खीर बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून 2 मोठे चमचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी तांदळाची खीर बनवण्यासाठी आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तुकडा वापरू शकता. मी या ठिकाणी बासमती तुकडा वापरलाय कारण या तांदळांमध्ये स्टार्च जास्त असल्यामुळे खीरीला घट्टपणा लवकर येतो, म्हणून आपण हे तांदूळ वापरायचे आहेत. आता आपण हे तांदूळ हलक्या हाताने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. हलक्या हाताने धुतल्याने यातील स्टार्च कमी होणार नाही. तांदूळ मी स्वच्छ धुतलेत आणि इथे मी गाळणीमध्ये ते निथळायला ठेवलेत. आता आपण ड्रायफ्रूट्स कटिंग करून घेऊयात. इथे मी बदाम, पिस्ता, चारोळे घेतलेले आहेत. आता आपण हे तुपावर छान परतून घेऊयात. पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. प्रथम आपण धुतलेले तांदूळ थोडेसे लालसर भाजून घेणार आहोत. यामुळे तांदूळ तुपात भाजल्यामुळे आपली खीर अधिकच क्रीमी, रिच क्रीमी होईल. यासाठी आपण हे तांदूळ तुपात भाजून घ्यायचे आहेत. अगदी लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं मी हे भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय तांदूळ हलकेसे लाल झालेत. आता आपण हे काढून घेऊयात. थंड झाले की मिक्सरमध्ये याची भरड करून घेऊ. त्याच पॅनमध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे त्यांची टेस्ट ही इन्हान्स होईल आणि आपली खीर ही छान क्रीमी होईल. ड्रायफ्रूट्स ही छान भाजून झालेत. आता आपण पुढची तयारी करूयात. त्याच पॅनमध्ये मी इथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. खीर बनवण्यासाठी शक्यतो पसरट आणि जाड बुडाचं भांडं घ्या. आपण हे दूध उकळी येईपर्यंत गरम करणार आहोत. 5 ते 10 मिनिटं लागतील याला. तोपर्यंत आपण मिक्सरला तांदळाची भरड करून घेऊयात. मिक्सर उलट्या बाजूने फिरवून आपण ही भरड करून घ्यायची आहे. अगदी पावडर न करता थोडीशी जाडसर अशी ही पूड आपण करायची आहे. तुम्ही पाहू शकताय मी या ठिकाणी किंचित जाड अशी भरड करून घेतलेली आहे. इथे मी दुधामध्ये आता 10 ते 12 केशर काड्या घालतेय. यामुळे खीरीला छान असा रंग येईल आणि स्वादही छान येईल. तुम्ही पाहू शकताय दुधाला उकळी फुटलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये भरडलेले तांदूळ घालून घेऊयात. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हे तांदळाची भरड व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करूयात. पॅनच्या साईडला ही साय किंवा मलाई जी लागली आहे तीही अशी खरडून घ्यायची आहे, जेणेकरून आपली खीर क्रीमी, लच्छेदार म्हणतात त्याप्रमाणे रिच क्रीमी होईल. 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे तांदूळ दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटांनंतर यात मी आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे काप घालत आहे. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण परत ही खीर 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये पाव वाटी साखर घालणार आहोत. ही खीर जशी जशी थंड होईल त्यामुळे ती घट्ट होत जाईल. त्यासाठी आपण फक्त पाव कप साखर घालतोय, जेणेकरून साखरेचे प्रमाण योग्य होऊन खीरीची टेस्ट इन्हान्स होईल. साखर घातल्यानंतर साखर विरघळेल इतपतच आपल्याला आता ही खीर शिजवायची आहे. तुम्ही पाहू शकताय अगदी रिच असा क्रीमी टेक्स्चर खीरीला आलेला आहे. यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड केव्हाही गोड पदार्थात शेवटी घालायची, म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत राहतो. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तुम्ही पाहू शकताय आपल्या खीरीची थिकनेस आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे. रंगही केशर घातल्यामुळे रंगही छान दिसतोय आणि ड्रायफ्रूट्समुळे तर आणखीनच सुंदर अशी आपली खीर दिसत आहे. खायलाही तेवढीच स्वादिष्ट झालेली आहे. आपण ही खीर बाउलमध्ये सर्व करूया. तुम्ही पाहू शकताय एकदम गरमागरम अशी स्वादिष्ट अशी तांदळाची खीर, रिच क्रीमी अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे. याचा क्रीमीनेस तुम्हाला सहज लक्षात येईल आणि आपण तूप वापरल्यामुळे यालाही एक प्रकारची चकाकी आलेली आहे, ती सुंदर दिसत आहे. या पद्धतीने आपण छानपैकी अशी तांदळाची पितृपक्ष स्पेशल अशी तांदळाची खीर बनवलेली आहे. ही रबडी जशी लच्छेदार असते त्याच पद्धतीने आपली ही तांदळाची खीर बनलेली आहे. पितृपक्ष स्पेशल अशी तांदळाची खीर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.